पूर्णा येथे राष्ट्रध्वजाचा अवमान, नागरिकांमध्ये संताप. पूर्णा शहरात राष्ट्रध्वजाचा मोठा अवमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 6 महिने राष्ट्रध्वज गॅन्ट्री क्रेनवर फाटलेल्या अवस्थेत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी तिरंगा इन्फ्रा कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा धनगर टाकळी रस्त्यावर समृद्धी महामार्गाशी संबंधित काम करणाऱ्या तिरंगा इन्फ्रा कंपनीचा हा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. 15 ऑगस्ट रोजी गॅन्ट्री क्रेनवर फडकवण्यात आलेला तिरंगा त्यानंतर तब्बल 6 महिने उतरवण्यातच आला नाही. वाऱ्या पावसामुळे हा ध्वज पूर्णपणे जीर्ण होऊन फाटला होता. पूर्णा येथील तिरंगा इन्फ्रा मॉन्टे कार्लो अंतर्गत चालणाऱ्या कंपनी ही अस्तित्वात आहे. या प्रकरणी कलम राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंधक अधिनियम 1971 कलम 2 नुसार आरोपी सुजित धीरूभाई पटेल राहणार अहमदाबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे तुषार गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत कंपनीला जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रशासनाला पाचारण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि फाटलेला ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवला. भारतीय ध्वज संहितेचा भंग केल्याप्रकरणी सुजित पटेल यांच्यासह कंपनीवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पूर्णा शहरात संतापाची लाट उसळली आहे. पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा. आज पूर्णा शहरामध्ये समृद्धी महामार्गाचा एक महामार्ग जाते. त्यांच्या छोट्या छोट्या कंपन्या या पूर्णा तालुक्यामध्ये टाकलेल्या आहेत. या तालुक्यामध्ये समृद्धीला जाणाऱ्या जे रस्ता आहे त्याला कव्हर लावण्याची एक कंपनी ज्याचे काही प्लेट बनवण्याचं काम या ठिकाणी होते. या समृद्धी महामार्गाने एका मोंटी कार्लो नावाची एक छोटी कंपनी आहे. या कंपनीला याचं टेंडर दिलेलं आहे. आज पूर्णा शहरामध्ये धनगर टाकळी रोडवरती या कंपनीचं स्थापना केलेली आहे. या कंपनीच्या स्थापनेच्या वेळेस या ठिकाणी जे प्लेट बनतात त्या प्लेटला उचलण्यासाठी एक फ्रेम लावलेली आहे. त्या फ्रेमला या देशाचा राष्ट्रीय ध्वज जे की तिरंगा आहे, हे तिरंगा या ठिकाणी या फ्रेमला लावलेला आहे. हा तिरंगा 15 ऑगस्टच्या दिवशी लावला होता. परंतु या तिरंगाची अवस्था आता अशी झालेली आहे की मी तर या मोंटी कार्लो या कंपनीचा या समृद्धी महामार्ग जे बनवता जी योजना आहे या योजनेचा मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो. आज आपल्या देशाचा या झेंडा या मोंटी कार्लो कंपनीनं फाडण्याचं काम केलं आहे. या मोंटी कार्लो कंपनीचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. ज्या या कंपनीला ज्या योजनेमधून यांना टेंडर दिलेलं आहे हे टेंडर तात्काळ या योजनेनं रद्द केलं पाहिजे. आज आपल्या देशाच्या तिरंग्याची अवस्था याने अशी बिकट करून ठेवलेली आहे. आज या ठिकाणी मी नायब तहसीलदार थारकर साहेबांना बोललो. त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिकचे PI आमचे गोबाडे साहेब यांना देखील बोललो. या ठिकाणी काही वेळामध्येच पोलीस कर्मचारी येतील. आज हे जे नॅशनल फ्लॅग आहे याची जी अवस्था या कंपनीनं केलेली आहे याचा तर निषेध या ठिकाणी पुणेकरांच्या वतीनं होणारच आहे. परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की याच्यावरती या कंपनीवरती देशद्रोहाचा गुन्हा आपण या ठिकाणी दाखल केला पाहिजे. अन्यथा पूर्णा शहरामध्ये या देशाचा तिरंगा घेऊन हर एक व्यक्ती या ठिकाणी हे कंपनी बंद करण्यासाठी, या देशाच्या तिरंग्याचा अवमान करणारी ही कंपनी फोडण्यासाठी या पूर्णेतली जनता आम्ही या ठिकाणी आणल्याशिवाय शांत राहणार नाही. माझी विनंती आहे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतोय पोलीस प्रशासनाला, त्याचबरोबर या ठिकाणच्या तालुका दंडाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर इथं असलेल्या DYSPंना मी या ठिकाणी विनंती करतो, देशाचा झेंडा या ठिकाणी फाडण्याचं काम या मोंटी कार्लोनं कंपनीनं केलेलं आहे. या कंपनीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अन्यथा आम्ही या पूर्णा शहरामध्ये व्यापक आंदोलन केल्याशिवाय शांत राहणार नाही. मी आज या ठिकाणी PI साहेबाला बोललो. या मोंटी कार्लो कंपनी ज्या मॅनेजरने टेंडर दिले त्या मॅनेजरला देखील मी या ठिकाणी बोललो. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की हे झेंडा आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी लावलेला आहे. आज 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडा लावलेला आजपर्यंत त्यांनी काढला नाही. त्या झेंड्याची अवस्था आपल्या TV चॅनलवरती मीडिया बंधू दाखवतील. इतकी बेकट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे
या मोंटी कार्लो कंपनीला ज्यांनी हे तिरंगा लावण्याची परवानगी दिली अशा कंपनीवर देखील, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या मॅनेजरवरती, त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या सुपरवायझरवरती आणि ज्या व्यक्तीनं ते झेंडा लावलाय त्या झेंडा लावणाऱ्या व्यक्तीवरती देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो. नमस्कार, मी नसीर शेख, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मी जिल्हा कमिटी सदस्य आणि DYFI या संघटनेचा राज्य सहसचिव आहे. आपण पाहू शकतो मागे आपल्याला तिरंगा दिसत असेल, त्या तिरंगाची अवस्था काय झालेली आहे हे आपण पाहू शकतोय. 15 ऑगस्टला तो झेंडा इथे या ठिकाणी लावलेला आहे. आपल्या सर्वांना राष्ट्रीय ध्वज जे आहे त्याची जी ध्वज संहिता असते ही याची कल्पना आपल्याला असेल असं मी गृहीत धरतो, अपेक्षा करतो. ध्वजाची जी संहिता आहे, आपण कुणीही म्हणजे नागरिक म्हणून कुणीही ती ध्वज संहिता जर मोडीत काढली तर त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. पण आपण पाहतोय 15 ऑगस्टपासनं या ठिकाणी जो तिरंगा झेंडा आहे त्याची अवस्था एकदम बिकट करून टाकलेली आहे. त्याला त्या ध्वजाला म्हणजे तितर-बितर केलेलं आहे, फाडून टाकलेलं आहे. आणि तरीसुद्धा आत्तापर्यंत त्या ध्वजाकडे कुणी लक्ष दिलं नाही. किमान फाटतंय त्याची दुर्दशा होते हे पाहिल्यानंतर तरी कुणीतरी काढतं. पण इथे मॉन्टे कार्लो जी कंपनी आहे त्याच्या अंतर्गत येणारी तिरंगा जी कंपनी आहे त्यांच्याकडे हे कंत्राट दिलेलं आहे समृद्धीसाठी, तर आणि त्यांनी ही अवस्था करून ठेवलेली आहे. मॉन्टे कार्लो ही कंपनी जी आहे ही गुजरात बेस्ड कंपनी आहे. अहमदाबाद जे आहे तिथे त्याचे मालक राहतात. मला थोडीशी शंका येते, विचारधारेच्या अनुषंगाने सुद्धा शंका येते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं मला हे सांगावंसं वाटतंय की जिथे जिथे गुजरातचा संबंध येतोय म्हणजे तिथे पंतप्रधान मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील किंवा अदानी अंबानीसारखे इतरही भांडवलदार असतील, यांना आपला तिरंगा जो आहे त्याची अवहेलना करायची काय, त्याचं अवमूल्यन करायचं की काय अशी शंका मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं येते. आपण जर पाहिलं तर हे भाजप सरकार जे आहे किंवा मोदी अमित शहा हे जे आहेत हे RSS प्रणित भाजपचं हे सरकार आहे. आणि यांना म्हणजे भाजप किंवा RSS वाल्यांना तिरंगाच मान्य नव्हता. 2002पर्यंत RSSच्या नागपूरच्या मुख्य कार्यालयावरती त्यांनी तिरंगा फडकावलेला नव्हता. आणि त्यांना म्हणजे हे स्वातंत्र्यच मान्य नाही, हा तिरंगाच मान्य नाही. हजारो हे आपले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली आहे, बलिदान दिलेलं आहे, त्यांचं स्वातंत्र्यच यांना मान्य नव्हतं. तीच भूमिका घेऊन ते आत्ताही राबवत आहेत की काय अशी शंका आहे. म्हणूनच गुजरात बेस असलेला अहमदाबादची ही मॉन्टे कार्लो कंपनी त्यांनीसुद्धा हे तिरंग्या या कंपनीला जे दिलेलं कंत्राट आहे तर त्यांचीसुद्धा तीच मानसिकता आहे की काय असं मला वाटतंय. हे तिरंग्याची जी अवमानना आहे ते आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं आणि पुणेकर म्हणून कधीही हे सहन करणार नाहीत. आमची ही मागणी असेल की इथली जी काही ही कंपनी आहे मॉन्टे कार्लो आहे, तिरंगा आहे आणि संबंधित जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा आम्ही व्यापक प्रमाणात इथे पुणेमध्ये त्याच्या विरोधात आंदोलन करू. धन्यवाद. नांदेड ते जालना समृद्धी महामार्गाचं काम पूर्णा शहरामधून जो समृद्धी महामार्ग जात आहे त्याकरिता मॉन्टे कार्लो या कंपनीला टेंडर दिलेले आहे. त्या कंपनीच्या अंतर्गत तिरंगा इन्फ्रा या कंपनीने या कामाचं टेंडर घेतलेलं आहे. आणि त्या तिरंगा इन्फ्रा कंपनीचं जे कार्यालय आहे ते पूर्णा शहरामध्ये धनगरटाकळी रोडवर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक मोठाल्या कमान उभारण्यात आलेल्या आहेत त्या कंपनीनं, तिरंगा इन्फ्राने. आणि त्या कमानीवरती ह्या देशाचा जो तिरंगा ध्वज आहे तो तिरंगा ध्वज लावण्यात आलेला आहे. आणि त्या तिरंगा ध्वजाची अवस्था ह्या तिरंगा इन्फ्रा नावाच्या कंपनीने इतकी विचित्र करून टाकलेली आहे की तो संपूर्ण तिरंगा ध्वज संपूर्ण फाटलेल्या अवस्थेमध्ये या तिरंगा इन्फ्रा कंपनीची जे कार्यालय आहे त्या कार्यालयासमोर जी कमान उभी आहे त्या ठिकाणी तो ध्वज उभारण्यात आलेला होता. तो पूर्ण फाटलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. मग ह्या कंपनीच्या हे जे कर्मचारी आहेत मग यांच्या डोळ्यामध्ये माती पडली का? तो जो ध्वज आहे किंवा ह्या देशाचा
सर्वश्रेष्ठ असा ध्वज आहे आणि त्या ध्वज पूर्ण फाटलेल्या अवस्थेमध्ये असताना इथले जे कर्मचारी आहेत, मग हे कर्मचारी भारतीय आहेत का विदेशी कर्मचारी या ठिकाणी ह्या कंपनीने या ठिकाणी येऊन म्हणजे इथं लावलेले आहेत. ज्या कंपनीला तिरंग्याचं भान नसल, मग ह्या कंपनीवरती जी बी कंपनी असल, ह्या समृद्धी महामार्गाची काम करणारी व त्याच्या अंतर्गत काम करणारी ह्या दोन्ही कंपनीवरती ह्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्या कंपनीचे जे मालक आहेत हे गुजराती आहेत. ह्या गुजराती लोकांनी ह्या महाराष्ट्रामध्ये या समृद्धी महामार्गाचं काम घेतलेलं आहे. यांनी ह्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ज्या शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या, ज्या ठिकाणाहून ह्या समृद्धी महामार्ग जातोय, त्या इथल्या कुठल्याही लोकांना ह्या कंपनीनं या इथल्या बेरोजगाराला रोजगार दिलेला नाही. कुठून तरी बाहेरचे कुठले तरी मला तर वाटते हे बांगलादेशी कर्मचारी आणतात का पाकिस्तानी आणतात का अफगाणिस्तानी आणतात. कारण या कर्मचाऱ्याला अगर तिरंगा ध्वजाचं भान नसेल तर ही कंपनी आहे तरी कोणाची, ही मला वाटत नाही. हे भारत देशाची कंपनी आहे आणि ह्या कंपनीनं ही तिरंगा इन्फ्रा नावाची कंपनी जी आहे, ज्या अंतर्गत त्या समृद्धी महामार्गाचं काम करते, यांनी बेसुमारपणे ह्या पूर्ण जे तहसील प्रशासन आहे या तहसील प्रशासनाला अधिकाऱ्याला धरून बेसुमारपणे अवैध मुरुमाचं उत्खनन म्हणजे हजारो ब्रास मुरुमाचं उत्खनन ह्या कंपनीनं ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्हाला मला सांगायचं आहे ही हरामखोर ही कंपनीचे जे कर्मचारी आहेत, जे मेन अधिकारी आहेत, जे मॅनेजर आहेत, ते इतर राज्यातले आहेत का पाकिस्तानचे आहेत, बांगलादेशचे आहेत हे माहीत नाही. इथल्या काही लोकांना बिचाऱ्यांना रोजगार दिला आहे, पण त्यांच्यावरती दादागिरी करतात. त्यांना शौचालय साफ करण्याचं काम ह्या ठिकाणचे हे नालायक लोक देत आहेत. म्हणजे एका प्रकारे आपल्या मराठी माणसावरती हे समृद्धी महामार्गाची जी कंपनी आहे, जी काम करते, ती अन्याय करते. बरं, अन्याय करते लोकांवर, इथल्या मराठी माणसावर अन्याय करते. पण ह्या तिरंगा ध्वजाचा जो अपमान केला आहे, आत्ताच पोलिसाच्या समक्ष या पूर्णा पोलीस स्टेशनचे API पाटील सर यांच्या समक्ष व पंचाचा समक्ष तो तिरंगा ध्वज त्या कमानीहून खाली उतरण्यात आला. अतिशय छिन्न अवस्थेमध्ये त्या तिरंगा ध्वजावर असलेलं अशोक चक्र, पूर्ण अशोक चक्र फाटलेलं आहे आणि तो ध्वज पण पूर्ण फाटलेला आहे. माझी अशी मागणी आहे की ह्या कंपनीचे जे बी मेन इन्चार्ज आहेत, मेन बॉस आहेत, जे गुत्तेदार आहेत, त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्यामध्ये साक्षीदार आम्हाला ठेवलं पाहिजे किंवा मग आमची फिर्याद घेतली पाहिजे आणि संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मी संपूर्ण पुणेकरांच्या वतीनं ह्या भारत देशाचा एक नागरिक म्हणून मी मागणी करतो. Thanks for watching Ekmat Digital.